नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे अधिक महिन्यातील प्रदोष व्रत। तर प्रदोषच्या दिवशी शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला कोणत्या कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। प्रदोषच्या दिवशी ह्या सर्व वस्तू शिवपिंडीवर अर्पण करणे आणि प्रदोषच्या काळीच आपल्याला अर्पण करायच्या आहे, ते जास्त फलदायी मानलं जातं। तर बघूया आता कोणत्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला शिवपिंडीवर प्रदोषच्या काळी अर्पण करायचे आहे। सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यात पाणी भरून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 किंवा 5 बेलपत्र आपल्याला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात थोडेसे मूग टाकून घ्यायचे आहे, अख्खे हिरवे मूग। त्यानंतर एक गुळाचा खडा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये एक शमीपत्र, छोटं असो किंवा मोठं जे भेटेल ते, पण एक शमीपत्र आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर असं सर्व काही सांगितल्याप्रमाणे वस्तू पाण्यामध्ये एकत्रित करून ह्या एकत्रित पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे। शिवपिंडीवर अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा अखंड जप करायचा आहे आणि हा उपाय महादेवांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे। कारण मंदिरामध्ये जेवढी सात्विकता आणि पवित्रता असते ती तेवढी पवित्रता किंवा सात्विकता घरामध्ये नसते। त्यामुळे हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर खूप सुंदर तुम्हाला अनुभव बघायला मिळतील। आणि उद्याच्या अधिक मासातील प्रदोषपासून जर 5 प्रदोष ही सेवा किंवा उपाय तुम्ही जर केला तर भगवान शंकर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्ण करतील।